हे पुस्तक आहे द्रौपदीच्या नजरेतून असलेलं महाभारत. महाभारतात आपण बहुतेक वेळा द्रौपदीला फक्त युद्धाचं कारण किंवा 5 पांडवाची पत्नी म्हणून पाहतो, पण या पुस्तकात ती स्वतःची इच्छा, राग, प्रेम, अपमान आणि महत्वाकांक्षा आणि संघर्ष असलेली एक जिवंत स्त्री म्हणून समोर येते. विशेष म्हणजे या पुस्तकात द्रौपदी आणि कर्ण यांच्यातील एक इमोशनल कनेक्शन खूप वेगळ्या पद्धतीने दाखवलंय आणि म्हणूनच अनेकांना हे पुस्तक इमोशनली खूप भिडतं. पुस्तकातील लँग्वेज पोएटिक आणि इमर्सिव्ह आहे. महाभारतातील मोठ्या घटनांपेक्षा कॅरेक्टर्सच्या मनात काय चाललं होतं, त्यांचे इमोशन्स काय होते यावर जास्त फोकस आहे. जर तुम्हाला मायथॉलॉजीमध्ये ह्युमन इमोशन्स पाहायला आवडत असतील ना, किंवा स्ट्रॉंग फिमेल पर्स्पेक्टिव्ह आवडत असेल, किंवा महाभारत नव्या अँगलने अनुभवायचं असेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. द पॅलेस ऑफ इल्युजन्स हे पुस्तक वाचताना एक गोष्ट सतत जाणवत राहते. महाभारतात आपण ज्यांना महान योद्धे म्हणून पाहतो त्यांच्या सावलीत कित्येक भावना दडलेल्या होत्या आणि द्रौपदी त्या सगळ्यांच्या मध्यभागी उभी होती. चित्रा बॅनर्जी यांनी द्रौपदीला फक्त एक राणी म्हणून दाखवलं नाहीये, तर एक अशी स्त्री म्हणून उभी केलाय की जिला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं होतं. तिचा जन्मच एका भविष्यवाणीसोबत होतो. तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक होतं, पण तिच्या मनाला कोणी समजून घेत नाही. ती सतत प्रेम शोधते आणि मग हळूहळू तिला जाणवतं की राजकारण, सत्ता, अहंकार आणि पुरुषांच्या महत्वाकांक्षेमध्ये तिचं आयुष्य एक रणांगण बनत चाललंय. या पुस्तकात कृष्णासोबतचं तिचं नातं खूपच सुंदर दाखवलंय. ते फक्त भक्तीचं नाही, तर समजून घेणाऱ्या 2 आत्म्यांचं नातं वाटतं. आणि कर्णाविषयी सुद्धा महाभारतात न बोललेले अनेक भाव या पुस्तकात शांतपणे उमटत राहतात. म्हणूनच हे पुस्तकांना अनेकदा असं वाटतं महाभारत इतकी वर्ष एका वेगळ्या नजरेतून पाहत होतो. हे पुस्तक युद्धापेक्षा मनांमधल्या जखमा जास्त दाखवतं आणि म्हणूनच द पॅलेस ऑफ इल्युजन फक्त मॅथॉलॉजी नाही, तर आयडेंटिटी, लोनलीनेस, प्रेम आणि डेस्टिनी बद्दलचे एक सुंदर वेदनादायी प्रवास आहे असं समजा.